गुहागर मतदारसंघाकडे वळूया। अगदीच गुहागर मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचं पारडं कुठेतरी जड असताना पाहायला मिळतं। इथे सुद्धा सर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत आपण पाहूयात। बघा, गुहागरचे संभाव्य आमदार म्हणून भास्कर जाधव जे विद्यमान आमदार आहेत ठाकरे गटाचे, तेच संभाव्य आमदार असणार आहेत। गुहागरच्या जनतेची पुन्हा एकदा भास्कर जाधव यांना पसंती मिळालेली दिसते। राजेश बेंडल जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव झालेला दिसतोय। बघा, गुहागरच्या जनतेने पुन्हा एकदा भास्कर जाधव यांनाच पसंती दिल्याचं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून भास्कर जाधवांचं नाव समोर आलेलं आहे। राजेश बेंडल यांचा पराभव करत भास्कर जाधव हे संभाव्य आमदार म्हणून समोर येणार आहेत। गुहागरच्या जनतेनं त्यांच्याच नावाला पसंती दिल्याचं दिसतंय। भास्कर जाधव हे अगदी एकनिष्ठ राहिलेले आहेत। जेव्हा शिंदेंनी बंड केलं तेव्हा भास्कर जाधव उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ राहिले होते आणि आता आपण बघतोय की गुहागरमधून पुन्हा एकदा त्यांना संभाव्य आमदार म्हणून जनतेनं पसंती दिलेली आहे, त्यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे असं आपल्याला दिसतंय। एकूणच उद्धव ठाकरेंची धडाडती तोफ म्हणून भास्कर जाधवांना संबोधलं जातं आणि एकूणच भास्कर जाधव हे या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळतात। दरम्यान संभाव्य आमदार ते नेमके काय आहेत, त्याची कारणं नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, भास्कर जाधव हे गुहागरमध्ये का जिंकू शकतात, त्या ठिकाणी शिंदेंना पराभवाचा सामना का करावा लागतोय? पूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यभरामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। तशीच काहीशी लढत आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गुहागरमध्ये देखील पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गुहागरमध्ये माजी मंत्री आणि विद्यमान आमदार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे राजेश बेंडल हे देखील निवडणूक रिंगणात आहेत। गुहागरमध्ये होणाऱ्या शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढतीमध्ये भास्कर जाधव यांचं पारडं जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, गुहागर, रत्नागिरी।